मिनटं फ्री देतो, 1 सेकंद फ्री देतो एकदम मेन शोचा फ्री तर काढून घेतो. नको आम्हाला लाडकी बहीण, आम्हाला ए भाई बीबीसी 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 लाडकी बहीण, पाठवू नको आम्हाला लाडकी बहीण, नको आम्हाला लाडकी बहीण. एक सेकंद होल्ड कर, 1 सेकंद पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे. छत्री हो जरा मागे जा, मागे जरा मागे घ्यायला सांगा, मागे घ्यायला सांगा तुम्ही छत्री. हा बस बस 1 सेकंद पेनसाठी डॉट आले, पेनसाठी डॉट आहे. मुंबईच्या शिवसेना भवनाबाहेर सध्या ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, मात्र कोर्टानं निर्णय नाकारल्यानंतर, बंद नाकारल्यानंतर सध्या निषेध आंदोलन केलं जातं. शिवसेना भवनाबाहेर सध्या ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जाते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यावेळी उपस्थित आहेत. आम्हाला 1500 रुपये नको तर सुरक्षित बहीण पाहिजे अशी घोषणाबाजी सध्या केली जाते. चले जाओ शिंदे सरकार चले जाओ अशी घोषणाबाजी सुद्धा महिला कार्यकर्त्यांकडून केली जाते. तोंडाला काळा मास्क आणि हाताला काळ्या फिती बांधून सध्या आंदोलन केलं जातं. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज राज्यभर महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन केलं जातं आणि शिवसेना भवनाबाहेरची सध्याची आपण दृश्य पाहतो. पाऊस पडत असला तरी अनेक महिला कार्यकर्ता इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. बदलापूर मधल्या घटनेतल्या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी केली जाते. आम्हाला 1500 रुपये नको तर सुरक्षित बहीण हवी आहे अशी घोषणाबाजी सध्या केली जाते. काही वेळापूर्वी पुण्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन पार पडलं आणि सध्या शिवसेना भवनासमोर हे आंदोलन केलं जातं. खरं तर पाऊस पडतो, मात्र या पावसात सुद्धा महिला कार्यकर्त्या उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं. काळ्या फिती, काळे मास्क लावत आंदोलन केलं जातंय. सरकारचा निषेध केला जातोय. बदलापूर घटनेतल्या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जाते. सोबतच सरकारवर देखील सरकारच्या निषेधार्थ, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते. सरकारकडून माझी लाडकी बहीण योजना आणली जाते, मात्र त्यातले 1500 रुपये आम्हाला नकोत तर सुरक्षित बहीण हवी अशी मागणी यावेळी केली जाते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत या आंदोलनस्थळी उपस्थित झालेले आहेत. थोड्या वेळामध्ये ते सुद्धा माध्यमांशी संवाद साधतील. ते नेमकं काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं. तर या आंदोलन स्थळावरून आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. मनोज, एकतर मुंबईमध्ये सध्या पाऊस आहे, मात्र तरी सुद्धा शिवसेना भवनासमोर महिला कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळते. कशा पद्धतीने आंदोलन केलं जात आहे? अगदी बरोबर आहे. उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत. जवळपास 10 ते 15 मिनिटं झाले या ठिकाणी स्टेजवर आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसैनिक सुद्धा जमा झालेले आहे. विशेषतः महिलांचा मोठा समावेश यामध्ये असल्याचं पाहायला मिळते आहे. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा होत असल्याचं पाहायला मिळते आहे. मग ते शिंदे सरकार असेल किंवा जो आरोपी आहे त्या आरोपीच्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात घोषणा होत आहे. आरोपीला फाशी देण्याची मागणी सर्व महिलांच्या वतीनं होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. एकंदरीतच गेल्या 15 ते 20 मिनिटापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहेत ते जमा झालेले आहेत.
तर याचबरोबर आता पावसाने सुद्धा या ठिकाणी सुरुवात केलेली होती. पावसाचा जोर आता कमी जरी झालेला असला तरी पडत आहेत, परंतु ओला होत सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या शिवसैनिक महिला आहेत त्या घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळते. जवळपास तासभर हा कार्यक्रम सुरू राहण्याची शक्यता आहे आणि यात बदलापूरची जी दुर्घटना झालेली आहे त्यावर आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी यातून होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जो सेना भवनचा परिसर आहे तो पूर्णतः शिवसैनिक असतील, मग त्यामध्ये महिलांचा मोठा समावेश आहे, तो पूर्णपणे गर्दीने भरलेला पाहायला मिळत आहे. वाहतूक धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर शिवसेना भवनाबाहेर सध्या ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जाते. भर पावसात हे निषेध आंदोलन होतं.